विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेत आपण शैक्षणिक मानसशास्त्राचं स्वरूप हा घटक पाहिलेला होता. आज आपल्याला शैक्षणिक मानसशास्त्राची व्याप्ती हा घटक अभ्यासायचा आहे. आता शैक्षणिक मानसशास्त्राची उद्दिष्टे आणि स्वरूप पाहिल्यानंतर शैक्षणिक मानसशास्त्र हे किती व्यापक आहे हे आपल्या लक्षात आलेलंच असेल. तरी शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये शैक्षणिक मानसशास्त्राची व्याप्ती पाहिल्यानंतर शैक्षणिक मानसशास्त्र हे किती प्रकारामध्ये त्याची व्याप्ती व्यापलेली आहे हे आपल्याला लक्षात येतं. त्यामध्ये पहिला प्रकार दिलेला आहे अध्ययनार्थी म्हणजेच विद्यार्थी. अध्ययनार्थी म्हणजे विद्यार्थी. शिक्षण प्रक्रिया ही चालते ते विद्यार्थ्यामुळे चालते आणि विद्यार्थ्यासाठी चालते. त्यामध्ये शैक्षणिक प्रक्रियेत वैयक्तिकरित्या किंवा समूहात सक्रिय सहभागी असलेल्या विद्यार्थ्यास अध्ययनार्थी असे म्हणतात. अध्ययनार्थी कोणाला म्हणतात तर विद्यार्थ्याला अध्ययनार्थी म्हणतात जो विद्यार्थी शैक्षणिक प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभागी असतो त्याला अध्ययनार्थी असे म्हणतात. तर सक्रिय सहभाग विद्यार्थी अनेक असतात, पण काही वर्गामध्ये काही सक्रिय विद्यार्थी असतात त्याला अध्ययनार्थी असं म्हणतात. आपल्या क्लासमध्ये विद्यार्थी अनेक असतात, पण अभ्यासामध्ये जे सक्रिय असतात त्याला सक्रिय अध्ययनार्थी असं म्हणतात. म्हणजे अध्ययनार्थी कसा असला पाहिजे? अध्ययनार्थी हा सक्रिय असला पाहिजे. विद्यार्थी हा शैक्षणिक कार्याचा प्रमुख घटक आहे. शिक्षण प्रक्रिया ज्या उद्देशानं चालते त्या उद्देशामधलं प्रमुख उद्दिष्ट आहे विद्यार्थी. विद्यार्थ्यांना घडवणं हे शिक्षण प्रक्रियेचं ध्येय आहे आणि म्हणूनच विद्यार्थी हा शैक्षणिक प्रक्रियेमध्ये विद्यार्थी हा प्रमुख घटक मानला जातो. विद्यार्थ्याची सर्वांगीण प्रगती व्हावी हे शिक्षणाचे महत्त्वाचे ध्येय आहे आणि हे ध्येय साध्य करण्यासाठी अध्ययन प्रक्रिया चालते. अध्ययन प्रक्रियेमधून हे ध्येय साध्य होतात. यासाठी विद्यार्थ्याचा शारीरिक, मानसिक, भावनिक, नैतिक, सौंदर्यविषयक, सामाजिक विकास व्हावा म्हणून प्रत्येक अवस्थेतील बदलांची नोंद केली जात असते. आता सर्वांगीण प्रगती म्हणजे काय? तर सर्वांगीण प्रगतीमध्ये सर्व घटक येतात. कोणते सर्व घटक? तर विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मानसिक विकासही तितकाच महत्त्वाचा आहे. भावनिक विकास हा देखील महत्त्वपूर्ण घटक आहे. त्याबरोबर नैतिक विकास, खरं बोलणे, खरं वागणे, चुकीच्या गोष्टी काढून टाकणे हे नैतिकता आपल्याला शिकवते. सौंदर्यविषयक विकास आणि ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजामध्ये राहून आपला सामाजिक विकास होत असतो आणि म्हणून शिक्षणातून सामाजिक विकास होण्यास देखील मदत होत असते. आणि हे प्रत्येक अवस्थेतील जे बदल असतात त्या बदलांची नोंद यामध्ये घेऊन योग्य मार्गदर्शन करण्यासाठी शैक्षणिक मानसशास्त्र मदत करत असते. जे बदल असतात त्या सर्व बदलांची नोंद त्यामध्ये घेतली जात असते आणि त्या सर्व बदलांची नोंद घेऊन योग्य मार्गदर्शन करण्यासाठी शैक्षणिक मानसशास्त्र हे काय करतं? मदत करतं. विद्यार्थ्यामध्ये ह्या सर्व अंगांचा बदल करणं हे देखील शिक्षणाचं ध्येय आहे. आणि हे सर्व
बदल ज्यावेळेस होतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो. शारीरिक, भावनिक, मानसिक, नैतिक, आध्यात्मिक, सौंदर्यविषयक ह्या सर्व अंगांचा विकास त्या घटकानुरूप शिक्षणातून केला जात असतो. त्यासाठी योग्य नोंदी घेऊन योग्य वेळेस योग्य गोष्टीचं मार्गदर्शन मिळत असतं. मार्गदर्शन करण्याचं काम शिक्षणाचं आहे आणि यातूनच विद्यार्थ्यांच्या विकासास हातभार लावावा हे याचे कार्य आहे. हा झाला पहिला घटक व्याप्तीमधला. ज्याच्यासाठी ही प्रक्रिया चालते त्यातला प्रमुख घटक म्हणजे विद्यार्थी. त्यालाच आपण अध्ययनार्थी म्हणतो. हा व्याप्तीमधला पहिला घटक पाहिला. आता दुसरा घटक कोणता आहे हे आपल्याला पाहायचं आहे. दुसरा घटक आहे अध्ययन प्रक्रिया. कुणासाठी चालते? अध्ययनार्थीसाठी चालते. ही प्रक्रिया कोणासाठी चालते? अध्ययनार्थीसाठी चालते. पहिला घटक कोणता होता? अध्ययनार्थी. आता त्या अध्ययनार्थीसाठी ही अध्ययन प्रक्रिया चालते. ती कशी चालते हे आपल्याला पाहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्याला समजून घेणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच त्याचे अध्ययन कसे होते हे समजून घेणे देखील महत्त्वाचे आहे. अध्ययन प्रक्रिया ही द्विमार्गी असली पाहिजे. द्विमार्गी म्हणजे काय? इंटरॅक्शन घडल्या पाहिजेत. कोणामध्ये? विद्यार्थ्यामध्ये आणि शिक्षकामध्ये. म्हणजेच शिक्षकाने काय शिकवलं ते विद्यार्थ्याला कळलं पाहिजे आणि विद्यार्थ्याला कितपत कळलेलं आहे हे शिक्षकाला कळलं पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थाने इंटरॅक्शन दोघांमध्ये होतं आणि जेव्हा खऱ्या अर्थानं इंटरॅक्शन होतं म्हणजे शिक्षकाने शिकवलेलं विद्यार्थ्याला कळतं आणि विद्यार्थ्याला कळलेलं आहे का नाही हे शिक्षकाला जेव्हा कळतं तेव्हा खऱ्या अर्थानं ही प्रक्रिया सुरळीतरित्या यशस्वीरित्या चाललेली असते. म्हणजे विद्यार्थ्याला समजून घेणं जितके महत्त्वाचे आहे तितके त्याचे अध्ययन कसे होते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. हे कोण समजून घेतलं पाहिजे? शिक्षकाने समजून घेतलं पाहिजे. मग अध्ययन प्रक्रिया म्हणजे अध्ययन अध्यापनाच्या प्रगतीपथावर असलेला पुरावा सादर करण्याची प्रक्रिया होय. म्हणजे प्रगती आहे का नाही कधी कळतं? ज्या वेळेस शिक्षक विद्यार्थ्याला ऑब्झर्व करतो, शिक्षक विद्यार्थ्याला ऑब्झर्व करून पाहतो त्यावेळेस ती प्रक्रिया कशी आहे हे शिक्षकाला समजलं असतं, कळतं. म्हणजेच नेमके काय करतो हा प्रश्न पुढे येतो. आता वर्गात विद्यार्थी शिकतो म्हणजे नेमके काय करतो तर याची अध्ययन प्रक्रिया कशी चालते, त्याच्या अध्ययनाच्या पद्धती कोणत्या आहेत, त्या अध्ययनावर परिणामकारक घटक कोणते आहेत, अशा विविध गोष्टींचा विचार शैक्षणिक मानसशास्त्रात केला जातो. अनेक प्रश्न आपल्याला उद्भवायला लागतात. कोणते प्रश्न उद्भवायला लागतात तर विद्यार्थी वर्गात शिकतो म्हणजे नेमके काय करतो हा प्रश्न उद्भवतो. म्हणजे तो शिक्षकाने दिलेलं, शिक्षकाने एक्सप्लेन केलेलं, शिक्षकाने शिकवलेलं व्यवस्थित ऐकतो. म्हणजे तो वर्गात शिकतो, व्यवस्थित ऐकतो का नाही हे पाहणं देखील कोणाचं काम आहे? शिक्षकाचं काम आहे. तेव्हा खऱ्या अर्थानं विद्यार्थ्याला समजेल. तो जर ऐकतच नसेल तर समजणार आहे का? समजणार नाही. त्याचबरोबर अध्यापन प्रक्रिया कशी चालते हा प्रश्न. मग अध्यापन प्रक्रिया कशी चालली पाहिजे? अध्यापन प्रक्रिया ही विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकामध्ये इंटरॅक्शन होऊन चालली पाहिजे. द्विमार्गी पद्धतीने चालली पाहिजे. त्याच्या अध्ययनाच्या पद्धती कोणत्या
अध्ययन प्रक्रियेमध्ये अध्यापनाच्या काही पद्धती आहेत. योग्य वर्गातील विद्यार्थ्यांना त्याच्या वयाचा आणि त्याच्या बुद्धीचा विचार करून त्या ठिकाणी योग्य पद्धतीचा अवलंब करून शिकवलेला घटक, जो घटक असतो तो घटक, त्या घटकाला कोणती पद्धती पूरक आहे अध्यापनाची, ती पद्धती वापरून जर त्या पद्धतीचा अवलंब करून जर शिक्षकाने शिकवलं तर खऱ्या अर्थानं ते त्यांना समजतं. अध्यापनामधला घटक विचारात घेऊन त्या पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. अशा विविध गोष्टींचा विचार शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये केला जात असतो आणि या सर्व गोष्टीचा विचार करून शैक्षणिक मानसशास्त्र अध्ययन प्रक्रियेमध्ये कार्य करतं. म्हणून अध्ययन प्रक्रिया हा देखील व्याप्तीमधला एक महत्त्वाचा घटक आहे. आता पुढचा घटक दिलेला आहे तो म्हणजे अध्ययन पद्धती. अध्ययन प्रक्रिया पाहिल्यानंतर पहिल्यांदा आपण काय पाहिलं? अध्ययनार्थी म्हणजे विद्यार्थी. त्यानंतर अध्ययन प्रक्रिया म्हणजे अभ्यासाची पद्धती. आता तिसरा घटक दिलेला आहे अध्यापन पद्धती. आता अध्यापन पद्धती म्हणजे काय हे आपल्याला कळणं गरजेचं आहे, समजणं गरजेचं आहे किंवा समजून घेणं गरजेचं आहे. अध्यापनाचा मूळ उद्देश विद्यार्थ्याचे अध्ययन व्हावे हा आहे. काय आहे मूळ उद्देश? विद्यार्थ्याचे अध्ययन व्हावे. आणि मग हे अध्ययन कसे व्हावे यासाठी विद्यार्थ्यांना कोणकोणत्या पद्धतीने शिकवणे अधिक उपयोगाचे होईल हे शिक्षकाने ठरवावे लागते. विद्यार्थ्याच्या मानसिकतेचा, विद्यार्थ्याच्या बौद्धिक क्षमतेचा व विद्यार्थ्यांच्या वयाचा विचार करून व जो घटक शिकवायचा आहे त्या घटकाची पार्श्वभूमी, ह्या सर्व गोष्टीचा विचार करून शिक्षक त्या ठिकाणी विद्यार्थ्याला योग्य पद्धतीने जर शिकवत असेल तर खऱ्या अर्थानं ती अध्यापन पद्धतीच्या माध्यमातून विद्यार्थ्याला तो घटक समजत असतो. आणि हे ठरवण्याचं काम कुणाचं असतं? हे ठरवण्याचं काम शिक्षकाचं असतं. त्या दृष्टीने चांगले व प्रभावी परिणामकारक अध्यापन म्हणजे काय? आता अध्यापन जो घटक आहे, जो आशय आहे, तो आशय शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतो. तो आशय, तो घटक शिक्षकाने विद्यार्थ्यांना सोपं करून सांगणे म्हणजे शिकवणे. मग सोपं करून सांगण्यासाठी काय करावं लागतं शिष्याला? तर त्या आशयाचा, त्या घटकाचा अभ्यास करून तो विद्यार्थ्याला चांगला आणि प्रभावीपणे सोप्या भाषेत समजून सांगणे म्हणजेच एक प्रभावी अध्यापन करणे असं आपण त्याला म्हणू. ते कसे केले पाहिजे? यासाठी कोणकोणत्या पद्धतीचा व तंत्राचा वापर करावा? विद्यार्थ्याचे अवधान अध्यापनाकडे कसे आकर्षित करावे? या सर्व बाबींचा शिक्षकाने विचार केला पाहिजे. योग्य वर्गाला अनुसरून योग्य अध्यापनाची पद्धती वापरली पाहिजे. अध्यापनाच्या अनेक पद्धती आहेत. व्याख्यान पद्धती आहे, चर्चा पद्धती आहे, प्रकल्प पद्धती आहे, प्रवास पद्धती आहे, सहल पद्धती आहे. अशा अनेक अध्यापनाच्या पद्धती आहेत. कथन पद्धती आहे. ह्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्या वेगवेगळ्या पद्धतीचा योग्य घटकासाठी योग्य पद्धत वापरून अध्यापन जर शिक्षकाने केलं, प्रात्यक्षिक पद्धती आहे, तर ते अध्यापन विद्यार्थ्याला समजतं.
अशा पद्धतीचा विचार करून मानसशास्त्र अध्यापन करावं असं मानसशास्त्र सांगतं. शैक्षणिक मानसशास्त्राची यामध्ये ही महत्त्वाची भूमिका असते. आता उदाहरणार्थ तुम्हाला मी उदाहरण सांगतो. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना म्हणजेच इयत्ता 1 ते 8वीचं असतं, त्यामध्ये पूर्व प्राथमिक इयत्ता 1 ते 5वीचं स्तर असेल. या विद्यार्थ्यांना शिकवत असताना शिक्षकाने व्याख्यान पद्धतीचा वापर करून शिकवलं तर ते विद्यार्थ्याला समजणार नाही. या वयातील मुलांना शिक्षकाने प्रात्यक्षिक पद्धतीचा वापर करून काही घटकाला शैक्षणिक साधनांचा वापर अवलंब अध्यापनामध्ये करून त्या शैक्षणिक साधनाकडे त्यांचं लक्ष आकर्षित करून त्या शैक्षणिक साधनांचा आधार घेत जर अध्यापन केलं तर मुलं त्या ठिकाणी लक्ष देतात. त्यांचं अवधान म्हणजे लक्ष विचलित होणार नाही आणि ते त्याच्यामध्ये रममान होतील, रमतील आणि मग त्यांना तो घटक समजायला लागेल. अशा पद्धतीनं सर्व गोष्टींचा विचार करून त्या ठिकाणी योग्य घटकाला योग्य पद्धतीचा वापर करून, प्रात्यक्षिक पद्धतीचा वापर करून, प्राथमिक लेवलला क्रीडन पद्धतीचा वापर करून विद्यार्थ्याला जर शिकवलं तर ते विद्यार्थ्यांना, या वयातील मुलांना आनंदाने ते शिक्षण घ्यावं वाटतं आणि ते त्यांना समजतं. या अनेक गोष्टींचा शिक्षकाला मार्गदर्शन करण्याचे काम शैक्षणिक मानसशास्त्र करतं. अनेक गोष्टींमध्ये मानसशास्त्र हे शिक्षकांना मार्गदर्शन करण्याचं काम करतं. विद्यार्थ्याची आवड, कुवत, पात्रता, कल इत्यादी पाहून अध्ययन करावे लागते. त्यासाठी विद्यार्थ्यास अध्ययनास कशा पद्धतीने प्रेरित करावे याचे देखील मार्गदर्शन शैक्षणिक मानसशास्त्रात केले जाते. विद्यार्थ्यांची मनस्थिती, भावनिक संघर्ष, त्याचे मानसिक आरोग्य इत्यादीबद्दलची ओळख शैक्षणिक मानसशास्त्रामुळेच शिक्षकाला होते. आता बघा, विद्यार्थ्याची कुवत म्हणजे लेवल, पात्रता. काही मुलं कुशाग्र बुद्धीचे असतात, काही मंद बुद्धीचे असतात, काही मध्यम असतात. त्या विद्यार्थ्याचे कुवतीचा अभ्यास शिक्षकाला करावा लागतो. त्याचा ॲटिट्यूड म्हणजे कल पाहायला पाहिजे. काही मुलांना टेक्निकल नॉलेजमध्ये आवड असते, काही मुलांना भूतकाळातील घटनाबद्दल आवड असते, काही मुलांना जॉग्राफिकल घटकामध्ये आवड असते, काही मुलांना सायन्समध्ये आवड असते. त्या मुलांच्या कलानुसार त्याचा कल पाहून विद्यार्थ्यांना शिक्षकाने अध्यापन केलं पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यास अध्ययनास कशा पद्धतीने प्रेरित करावे याचे देखील मार्गदर्शन शैक्षणिक मानसशास्त्र हे शास्त्रात केले जाते. विद्यार्थ्यांची मनस्थिती, भावनिक संघर्ष, त्यांचे मानसिक आरोग्य इत्यादीबाबतची ओळख शैक्षणिक मानसशास्त्रामुळे शिक्षकाला होते. शिक्षक योग्य अध्यापन पद्धत व अध्ययन अनुभवाची निवड करतो आणि त्यानुसार तो विद्यार्थ्यास अध्यापन व मार्गदर्शन करू शकतो. शिक्षक काय करतो? योग्य अध्यापन पद्धत व अध्ययन अनुभवाची निवड करतो आणि त्यानुसार तो विद्यार्थ्याला अध्यापन करण्याचं, मार्गदर्शन करण्याचं काम करतो. म्हणजे शिक्षकालाही मानसशास्त्राची मदत होत असते, शैक्षणिक मानसशास्त्राची, आणि त्या माध्यमातूनच शिक्षक त्या ठिकाणी विद्यार्थ्याला, अध्ययनार्थीला अध्ययन प्रक्रियाच्या माध्यमातून अध्यापन करत असतो. आणि केलेल्या अध्यापनाचं मूल्यमापन करणे हा एक त्यातल्या व्याप्तीतला महत्त्वाचा घटक आहे. चौथा घटक काय आहे? मूल्यमापन करणे. मूल्यमापन म्हणजे काय तुम्हाला आता या शब्दावरून समजतं. विद्यार्थी मित्रांनो, एखादा घटक विद्यार्थ्यांना कितपत कळलेला आहे
हे समजण्यासाठी आपल्याला विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करणं गरजेचं आहे. काय करणे मूल्यमापन म्हणजे? एखादी परीक्षा घेणे, एखादा प्रश्न विद्यार्थ्याला विचारणे तोंडी, किंवा निरीक्षण करून त्याच्या वर्तनातलं परिवर्तन पाहणे, यातून आपण मूल्यमापन करू शकतो. आपण शिकलेले आहेत आता या प्रकरणातच मागील घटक मूल्यमापन. विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव दिल्यानंतर अपेक्षित वर्तन बदल झाला की नाही, त्याचा सर्वांगीण विकास झाला की नाही, हे पाहण्यासाठी शिक्षकाला विद्यार्थ्याचे मूल्यमापन करावे लागते. मग शिक्षक काय करतो? त्याचा ऑब्झर्व करतो, निरीक्षण करतो. निरीक्षणातून वर्तनातला बदल पाहतो आणि त्या माध्यमातून तो मूल्यमापन करतो. त्यासाठी शिक्षकाला विविध तंत्रज्ञानाचा व कसोट्याचा देखील वापर करावा लागतो. कसोट्या कशा तयार कराव्यात, त्या कसोट्यामध्ये विद्यार्थ्याच्या कोणत्या गुणांचे मापन करावे, विद्यार्थ्याला गुणदान कसे करावे, या सर्व प्रश्नांची उत्तरे शैक्षणिक मानसशास्त्र देतं. आपण परीक्षा घेतो, परीक्षेत आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये काही वस्तुनिष्ठ प्रश्न असतात. ती एका मार्काला विचारलेली असतात. काही लघुउत्तरी असतात, काही दीर्घोत्तरी असतात, काही वैकल्पिक असतात. त्या घटकानुसार त्या ह्याला वेटेज दिलेलं असतं, महत्त्व दिलेलं असतं. आणि हे देखील शिक्षकाला शैक्षणिक मानसशास्त्र सांगत असतं आणि त्या माध्यमातून या परीक्षा घेतल्या जात असतात. थोडक्यात विद्यार्थ्याचा विकास साधण्यासाठी, शिक्षणाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, अध्यापन पद्धती परिणामकारक करण्यासाठी, अध्यापनात योग्य साधनांचा वापर करण्यासाठी विद्यार्थ्याचे अवधान अध्यापनाकडे आकर्षित करण्यासाठी, अवधान म्हणजे काय? लक्ष. अवधान म्हणजे लक्ष. विद्यार्थ्यांचं अवधान अध्यापनाकडे म्हणजे अभ्यासाकडे आकर्षित करण्यासाठी, त्यांना अध्ययनास प्रेरणा देण्यासाठी व त्यांचे मूल्यमापन करण्यासाठी शैक्षणिक मानसशास्त्र हा विषय शिक्षकाला मदत करत असतो. आणि म्हणूनच शिक्षण क्षेत्रामध्ये कोणत्याही स्तरावर कोणत्याही शैक्षणिक कार्य करण्यासाठी शिक्षकाला शैक्षणिक मानसशास्त्र हे काय करतं? मार्गदर्शन करतं. शिक्षकाला मार्गदर्शन करण्यासाठी शैक्षणिक मानसशास्त्राची महत्त्वाची भूमिका आहे, हे आपल्याला यावरून लक्षात येतं. म्हणजे विद्यार्थ्याला अध्ययनाकडे आकर्षित करणं, विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचं काम करणं, हे शिक्षकाला मार्गदर्शन करण्याचं काम करणं, हे सर्व भूमिका शिक्षणशास्त्र त्या ठिकाणी, शैक्षणिक मानसशास्त्र त्या ठिकाणी करत असतं. आणि शैक्षणिक मानसशास्त्राची मदत शिक्षकांना या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी होते किंवा अध्यापन प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकाला शैक्षणिक मानसशास्त्र फार महत्त्वाचं मार्गदर्शन करण्याचं काम करतं. हे देखील म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. अशा पद्धतीनं शैक्षणिक मानसशास्त्राची व्याप्ती किती व्यापक स्वरूपाची आहे हे यावरून आपल्या लक्षात येतं. उद्याच्या तासिकेत आपण विकास ही प्रक्रिया पाहणार आहोत. या विकास प्रक्रियेमध्ये विकास प्रक्रिया कशी चालते व विकास प्रक्रियेची वैशिष्ट्ये काय आहेत हे आपण उद्याच्या तासिकेत पाहणार आहोत. आज आपण शैक्षणिक मानसशास्त्राची व्याप्ती पाहिलेली आहे. ही व्याप्ती पाहत असताना या व्याप्तीमध्ये हे 4 घटक महत्त्वाचे आहेत. ते कोणते घटक आहेत हे आपण पाहिले. त्यामध्ये अध्ययनार्थी म्हणजेच विद्यार्थी हा पहिला घटक पाहिला. त्यानंतर अध्ययन प्रक्रिया कशी चालते हा दुसरा घटक पाहिला. आणि तिसरा घटक अध्यापनामध्ये पद्धती अध्यापनाच्या कोणत्या असतात आणि कशा पद्धतीने वापरल्या जातात म्हणून अध्यापनाच्या पद्धती पाहिल्या. आणि चौथा घटक मूल्यमापन पाहिला. अशा पद्धतीनं शैक्षणिक मानसशास्त्राची व्याप्ती हा घटक आज आपण अभ्यासलेला आहे. उद्याच्या तासिकेत विकासाची प्रक्रिया हा घटक आपण अभ्यासणार आहोत. आज इथं थांबूया.